मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची या महिन्यात सुनावणी नाहीच। 20 ऑगस्ट ऐवजी 8 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार। खटला लवकरच संपवायचा आहे अशी कोर्टाने टिप्पणी केली असतानाही सुनावणी लांबणीवर। सुप्रीम कोर्टाच्या उंबरठ्यावर लोकशाही तडफडते। तिला न्यायाचं पाणी वेळेवर नाही मिळालं तर ती मरेल। खंडपीठ कुठलाही असो, सरन्यायाधीशांनी लक्ष घालावं। उद्धव ठाकरेंची भूषण गवईंना विनंती। सूरज चव्हाण आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी। मारहाण प्रकरणानंतरही सूरज चव्हाणांवर नवी जबाबदारी। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना केली होती मारहाण। छावा संघटनेच्या नाकावर टिचून राष्ट्रवादी पक्षाने सूरज चव्हाण यांना प्रमोशन दिलं। हेच का महाराष्ट्राचे गुड गव्हर्नन्स? अंजली दमानी यांची राष्ट्रवादीवर टीका। नवाब मलिक बीएमसी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची धुरा सांभाळणार। मुंबई पालिका निवडणुकांसाठी मलिकांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीकडून समितीची स्थापना। सुनील तटकरेंनी उलटी गिनती सुरू करावी, भरत गोगावलेंचा इशारा। रायगडमध्ये तटकरेंची जागा शिवसेनेमुळे आल्याचा दावा, तर गोगावलेंवर प्रतिक्रिया द्यायला मी छोटा नाही, तटकरेंचं उत्तर। वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांसह चौघांना अटक। अनधिकृत इमारतीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून मोठी कारवाई। आज सेशन कोर्टात हजर केलं जाईल। वरळी बिडेरी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 556 नागरिकांना आज नव्या घरांच्या चाव्या मिळणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत चाव्यांचं वाटप होणार। आदित्य ठाकरे कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची सूत्रांची माहिती। कोस्टल रोडच्या 5.25 किलोमीटर लांबीच्या विहार क्षेत्रासह आणि 4 पादचारी भुयारी मार्गांचं आज लोकार्पण। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा होणार। राज ठाकरेंनी मुंबईतील निवडक शाखाध्यक्षांची बैठक बोलावली। वांद्र्यातील एमआयजी क्लबमध्ये बैठक होणार। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन। मृत व्यक्तींसोबत चहा पिण्याची संधी दिल्याबद्दल निवडणूक आयोगाचे धन्यवाद। ट्विट करत राहुल गांधींचा खोचक टोला। बिहारमध्ये मतदार यादीत मृत घोषित केलेल्या व्यक्तींना राहुल गांधींची त्यांनी घेतली भेट। चिकन मटण विक्री बंदीचा निर्णय सरकारनं घेतलेला नाही। ठाकरेंच्या काळातही असाच जीआर निघालेला। विरोधकांनी मूर्खपणा बंद करावा। कुणी काय खावं हे ठरवण्यास सरकारला काही रस नाही, फडणवीसांचं विरोधकांना उत्तर। राज्य सरकारने एअर इंडियाच्या खरेदीची रक्कम न दिल्याचं समोर 1601 कोटी रुपयांना एअर इंडियाची इमारत खरेदी केल्याची घोषणा राज्य सरकारने केली होती। खरेदीची रक्कम न दिल्यामुळे अद्यापही इमारतीचा ताबा मिळाला नसल्याचं समोर। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांनी हैराण झालेल्या प्रवाशांना तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात येणार। तर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्न पार पडावा यासाठी 900 पोलीस तैनात असणार। सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाल्याची चर्चा। उद्योजक रवी घई यांची नात सानिया चंडोकशी। अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा कार्यक्रमावेळी दोन्ही कुटुंबातील मोजके सदस्य उपस्थित होते। एका इंग्रजी वृत्तपत्राचं वृत्त। अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांच्यावर 60 कोटींची फसवणुकीचा गुन्हा। सदर प्रकरण जुहू पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग। आमदार तानाजी सावंतांच्या मुलाचा अपहरणाची केस बंद। पोलिसांकडून न्यायालयात बी फायनल रिपोर्ट सादर। अपहरणाची तक्रार चुकीची असल्याचं तपासात समोर। आयसीआयसीआय बँक अखेर नमली। टीकेनंतर मिनिमम बॅलन्सच्या निर्णयात बदल। शहरी आणि महानगरांमधील खातेधारकांना 50,000 ऐवजी 15,000 मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आज औरंगाबाद खंडपीठात सुनावणी पार पडणार। प्रकाश आंबेडकर स्वतः सुनावणीसाठी उपस्थित राहतील। राज्यातील 14,661 पात्र कांदा उत्पादकांना 28 कोटी रुपयांचा निधी मंजूर। 2022 ते 23 रब्बी हंगामातील सानुग्रह अनुदान कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार। सोलापुरात 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस। सततच्या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले। पिपरगा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने सांडव्यातून पाणी वाहायला सुरुवात। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार। विदर्भ, कोकण, घाटमाथा, मराठवाड्यात विजांसह जोरदार पावसाची शक्यता। तर मागील 2 दिवसातील पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। सकाळपासून दिल्लीत पावसाला सुरुवात। पावसाचं पाणी साचल्यामुळे दिल्लीत वाहतूक कोंडी। दिवसभर पाऊस सुरू राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।